हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गावरान लाईफ या यूट्यूब चॅनलवर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आहे डबल सेलिब्रेशन. डबल सेलिब्रेशन का? कारण आजच्या दिवशीच माझा वाढदिवस आहे आणि काल अमोल यांचा पण वाढदिवस होता. आणि त्यानंतर अजून साखरेची भर म्हणजे आपल्या चॅनलला आज 440 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आपल्या चॅनलवर. आणि इतक्या कमी वेळामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर मिळत आहेत या गोष्टीचा मला तरी खूप आनंद होत आहे. कारण आपलं चॅनल 1 जानेवारी 2026ला चालू केलं होतं आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये आपल्या चॅनलमध्ये 440 सबस्क्रायबर आणि व्ह्यूज पण चांगल्या प्रमाणे भेटत आहेत. खूप चांगला प्रतिसाद तुमच्या सगळ्यांचा मिळत आहे. हेच माझं तुमच्याकडून मला मिळत असलेलं एक मोठं गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण वाढदिवस तर प्रत्येक वर्षी येतो, पण यावर्षी मला असं वाटलं की मला माझ्या वाढदिवसाचा आनंद माझ्या फॅमिलीपुरता मर्यादित न ठेवता हा आनंद माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर केला पाहिजे. आणि हा शेअर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. हेच व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण आहे. आणि असं व्हिडिओ म्हणजे लाँग व्हिडिओ तर मी शक्यतो बनवतच नाही आणि बनवले पण आहेत. काही मोजके 2-3 लाँग व्हिडिओ बनवले. पण आज हा लाँग व्हिडिओ झालाच पाहिजे या गोष्टीचा मी खरं तर आठास करून मला असं वाटतं की मी ट्राय करत आहे. आणि त्यात मी आजारी असल्यामुळे, सर्दी असल्यामुळे थोडासा आवाज माझा कमी आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही मला सांभाळून घेणार आणि त्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. तर आमच्या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप लोकांनी आमचे शॉर्ट व्हिडिओ बघितले पण आणि पसंत पण केले. तर मला असं वाटतं की मी हळूहळू जर लाँग व्हिडिओ बनवले तर लाँग व्हिडिओला पण तुम्ही तितका चांगला प्रतिसाद देणार आणि चांगल्या प्रकारे लाईक, शेअर, कमेंट करणार असं मला वाटतं. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवण्याचं हे कारण पहिलं की काल अमोल यांचा वाढदिवस होता, आज माझा आणि आजच्याच टायमिंगला 440 सबस्क्रायबर पूर्ण झाले. पण आम्ही आमच्या दोघांचा बड्डे फक्त एकाच दिवशी म्हणजे 3 जूनला साजरा करतो. पण काही कारणास्तव ते बाहेर गेले आहेत, त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं, त्यामुळे ते आता सध्या अजून इथं नाहीत आलेले. ते आल्यानंतर आम्ही बड्डे म्हणजे केक कापणार आहोत. आणि त्यानंतर आपलं टार्गेट 440 सबस्क्रायबर तर पूर्ण झाले, पण आपलं मेन टार्गेट काय आहे? 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करणं. तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला जर तुमचं असंच प्रेम राहिलं तर आपलं लवकरात लवकर म्हणजेच एका वर्षाच्या आतच 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. आणि लाईव्हच्या आणि लाँग व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर 4000 वॉच टाईम पण पूर्ण करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. आणि मला असं खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने माझं लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जर पूर्ण झाला तर आपलं चॅनल एका वर्षाच्या आतच मॉनिटाईज होईल. आणि मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या चॅनलला लवकरात लवकर डॉलर तयार होऊन अर्निंग चालू होईल. तर हे आपलं मेन टार्गेट आहे. आणि अमोल यांनी मला बघा वाढदिवसासाठी गिफ्ट ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या पत्नीसाठी कुठल्याही आपल्या पतीने काय घेतलं पाहिजे, जोडवे गिफ्ट केले पाहिजे. तर याच गोष्टीचा आट्टास करून अमोल यांनी माझ्यासाठी जोडवे आणले आहेत. हे बघा कसे आहेत बघा. तर हे जोडवे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी केक पण आणून ठेवला आहे, पण त्यांना कामाचा अचानक कॉल आल्यामुळे ते काही गेले आहेत कामाला. तर असा आहे हा बड्डेचा केक. त्याच्यातून काढून दाखवतो. पण हा केक मी एकटेच नाही कापू शकणार, कारण काल त्यांचा वाढदिवस होता, आज माझा वाढदिवस आहे. तर आज आम्ही काय करणार आहोत, दोघीजणी मिळून हा बड्डेचा केक कापणार आहोत. आणि यूट्यूबवर प्रगती माझी एवढी झाली आहे, जेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे तेव्हापासून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये पण बदल झाला आहे. माझ्या बोलण्यामध्ये पण चेंजेस झाले आहेत. कारण अगोदर माझं बोलणं आपलं गावाकडची भाषा गावठी, तर बोलण्यामध्ये पण खूप बदल झाला आहे. आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेतातले कामं करत असताना जे व्हिडिओ बनवले होते तर त्या व्हिडिओला पण काही लोकांचे इतके छान कमेंट आहेत. काही वाईट लोक पण आहेत जे आपल्या जवळचेच असतात, जे त्यांना आपली प्रगती झालेली बघवत नाही. पण काही लोक असे आहेत जे लांबचे असतात, त्यांची आपली ओळख पण नसते, पण त्यांना आपण काही चांगली कामं करत आहोत, शेतातली कामं करत आहोत किंवा घरातलं एखादं काम करत आहे. मी टेलरिंग काम पण करते, अंगणवाडी मदतनीस म्हणून पण काम करते आणि माझ्या शेतामध्ये पण मी काम करते. तर त्या व्हिडिओवर ताईसाहेब ग्रेट, तुम्ही खूप छान काम करत आहात, तुमच्या कार्याला सलाम, अशा कमेंट वाचल्यानंतर मला खरंच असं वाटतं की बाबा हां, मी कुठेतरी आता योग्य प्लॅटफॉर्मवर आहे, कुठेतरी चांगलं काम करत आहे. आणि नाव ठेवणारे तर बरीच लोक आहेत, ते जवळचे असतात. ते म्हणतात काय चालू आहे हिचं, काय पण करायला लागली आहे, कुठं व्हिडिओ बनवून काय काय उगाच स्वतःची बदनामी करून घेते.
आणि काय याच्यातून काय फायदा होणार आहे, उगाच काय पण व्हिडिओ बनवायचे आणि काय पण शेअर करायचं, काय पण हे कसला असला भिकारनाद चालू आहे, असं पण बरेच लोकं बोलतात. पण मी त्या गोष्टीला इग्नोर करते आणि मला असं वाटतं की हां, तुमचा सगळ्यांचा जर प्रतिसाद आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर माझ्या चॅनलला चांगली अर्निंग प्राप्त होईल किंवा माझ्या व्हिडिओला सगळ्यांचं प्रेम मिळत असेल, तर मी व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही. आणि माझा आनंद हा म्हणजे माझ्या बड्डेचा आनंद म्हणा किंवा माझ्या मिस्टरांच्या बड्डेचं सेलिब्रेशन म्हणा, हे तर डबल सेलिब्रेशन झालं. आणि ह्यांनी माझ्यासाठी जोडवे घेतलेले, बड्डेचा केक आणलेला, हे मला का दाखवायचं? कारण माझा हा आनंद माझ्या घरापुरता न ठेवता माझ्या आनंदामध्ये तुमच्या सगळ्यांना सामील करून घ्यायचं होतं. आणि तो आनंद माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत मला शेअर करायचा होता. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. शक्यतो लाँग व्हिडिओ अजून तर मी बनवले नाहीत, कारण माझ्यामध्ये मला असं वाटतं की बोलण्यासाठी जी डेअरिंग पाहिजे ती अजून तर माझ्यामध्ये नाही आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी असं लिपसिंग वगैरे करते, पण एवढं नाही. तर माझं हे त्यांनी मला दिलेलं जोडवे हे गिफ्ट कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान छान कमेंट करत राहा व्हिडिओवर. आणि प्रत्येकाने जे लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि आमचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. आणि इथून पुढे लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आणि केक कट करताना मी शॉर्ट व्हिडिओ बनवते, त्याला म्युझिक जोडून मी तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन. तर व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.